नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या लेक्चरमध्ये आपण भारतीय राज्यघटनेतील द्विगृही विधिमंडळ ही संकल्पना समजून घेणार आहोत. स्पर्धा परीक्षेच्या प्रत्येक परीक्षेमध्ये या घटकावर प्रश्न विचारलाच जातो. नुकत्याच झालेल्या MPSC गट ब च्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारलेला होता, खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही विधिमंडळ आहे. 4 पर्याय दिलेले होते. द्विगृही विधिमंडळ याचा अर्थ ज्या विधिमंडळामध्ये आपल्या संसदेप्रमाणे 2 सभागृह असतात. म्हणजेच जसं संसदेमध्ये लोकसभा आणि राज्यसभा सभागृह आहेत, त्याचप्रमाणे विधिमंडळामध्ये विधानसभा आणि विधान परिषद अशी 2 सभागृह जर असतील तर त्या राज्यातलं विधिमंडळ द्विगृही आहे असं म्हटलं जातं. सद्यस्थितीला भारतातील 6 राज्यामध्ये द्विगृही विधिमंडळ आहे. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर पर्याय क्रमांक 4 मध्ये असणारी जी राज्य आहेत, आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या 6 राज्यामध्ये द्विगृही विधिमंडळ आहे. ज्या विधिमंडळात थोडक्यात 2 सभागृह असतात, म्हणजेच जे कनिष्ठ सभागृह आहे विधानसभा, की ज्या ठिकाणी लोकांनी निवडून दिलेले लोकांचं प्रतिनिधित्व करणारे सदस्य असतात, त्या सभागृहाला पण कनिष्ठ सभागृह विधानसभा असं म्हणतात. आणि ज्या सभागृहामध्ये निवडून आलेले सदस्य हे अप्रत्यक्ष निवडणुकीने निवडलेले असतात, अर्थात त्यांच्या अनुभवावरून. त्याचबरोबर ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मधून असतील, शिक्षक मतदारसंघातून असतील, पदवीधर मतदारसंघातून असतील, जे निवडले जातात किंवा राज्यपालांनी नियुक्त केलेले सदस्य ज्या सभागृहामध्ये असतात त्या सभागृहाला वरिष्ठ सभागृह मानलं जातं आणि ते सभागृह म्हणजे विधान परिषद. ज्या राज्यामध्ये विधानसभा आणि विधान परिषद अशी दोन्ही सभागृह अस्तित्वात आहेत त्या राज्यातील विधिमंडळ द्विगृही आहे असं म्हटलं जातं. आत्ता भारतातील 6 राज्यामध्ये आपल्याला द्विगृही विधिमंडळ आहे हे लक्षात येतं. ही 6 राज्य कोणती आहेत तर आंध्र प्रदेश आहे, बिहार आहे, कर्नाटक आहे, महाराष्ट्र आहे, तेलंगणा आहे आणि उत्तर प्रदेश आहे. या 6 राज्यामध्ये द्विगृही विधिमंडळ अस्तित्वात आहे. ही 6 राज्य थोडीशी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण एकूण 28 घटक राज्यांच्या पैकी फक्त 6 राज्यातच द्विगृही विधिमंडळ आहे. त्यामुळे ती थोडीशी इकडे तिकडे होण्याची शक्यता आहे. त्यासाठी मी एक निमॉनिक या ठिकाणी देतोय. कुटुंब हे निमॉनिक लक्षात ठेवायचं. के म्हणजे कर्नाटक, यू म्हणजे उत्तर प्रदेश, टी म्हणजे तेलंगणा, ए म्हणजे आंध्र प्रदेश, एम म्हणजे महाराष्ट्र आणि बी म्हणजे बिहार. कर्नाटक, उत्तर प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार. मी तेलंगणा आणि आंध्र प्रदेश बाजूबाजूला ठेवले जेणेकरून तुमचं कन्फ्युजन होणार नाही. कुटुंब हा शब्द लक्षात ठेवलात की तुम्हाला 6 जी राज्य आहेत द्विगृही विधिमंडळ असणारी ही राज्य लक्षात राहतील. 6 राज्य म्हणजे कर्नाटक, उत्तर प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार. ही 6 राज्य, या 6 राज्यामध्ये द्विगृही विधिमंडळ आहे. याचा अर्थ काय झाला की भारतात सद्यस्थितीला 28 घटक राज्य आहेत. या 28 घटक राज्यांच्या मध्ये 6 राज्यांच्या मध्ये द्विगृही विधिमंडळ आहे. याचा अर्थ उरलेल्या राज्यात विधिमंडळाचं फक्त एकच सभागृह अस्तित्वात आहे, ते म्हणजे विधानसभा. म्हणजेच एकगृही विधिमंडळ उरलेल्या 22 राज्यांमध्ये आपल्याला दिसून येतं. 2019 पर्यंत जम्मू काश्मीर या राज्यामध्ये देखील द्विगृही विधिमंडळ होतं. म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद ही दोनही सभागृह अस्तित्वात होते. 2019 साली जम्मू काश्मीरला स्वायत्तता देणारं भारतीय राज्यघटनेतलं कलम 370 रद्द करण्यात आलं. जम्मू काश्मीरचा स्वायत्ततेचा दर्जा काढून घेण्यात आला. कलम 370 रद्द झालं. कलम 370 रद्द झाल्यानंतर त्यामध्ये त्या ठिकाणी असणारं जे जम्मू काश्मीर राज्य आहे हे बरखास्त करण्यात आलं आणि त्याच्यातून 2 केंद्रशासित प्रदेश निर्माण झाले, जम्मू काश्मीर आणि लडाख. आणि त्यामुळे त्या ठिकाणी असणारं जे द्विगृही विधिमंडळ आहे ते बरखास्त झालं. आत्ता जम्मू काश्मीर या ठिकाणी विधानसभा प्रस्तावित आहे. त्यामुळे द्विगृही सभागृह जे आहे हे जम्मू काश्मीरमध्ये आपल्याला आढळत नाही. ही एक बाब लक्षात घेणं गरजेचं आहे. आणखी एक प्रश्न परीक्षेला विचारला जातो की सर्वात जास्त सदस्य संख्या कोणत्या विधिमंडळाची आहे किंवा कोणते विधिमंडळ हे भारतातील सर्वात मोठे द्विगृही विधिमंडळ आहे. तर उत्तर प्रदेशचं जे विधिमंडळ आहे हे सर्वात मोठं द्विगृही विधिमंडळ आहे. त्यामध्ये विधानसभेमध्ये 403 सदस्य आहेत
तर विधान परिषदेमध्ये 100 सदस्य आहेत. लखनौ या ठिकाणी हे विधिमंडळ कार्यरत आहे. विधानसभा आणि विधान परिषदेमधले महत्त्वाचे फरक तुमच्या लक्षात आलेले आहेत. विधानसभा आणि विधान परिषद ज्या ठिकाणी आहेत त्या राज्यातल्या विधिमंडळाला आपण द्विगृही विधिमंडळ असं म्हणतो. जिथे फक्त विधानसभा अस्तित्वात आहे त्याला एकगृही विधिमंडळ असं म्हणतो. एकगृही विधिमंडळ जे आहे हे 22 घटक राज्यांमध्ये आहे. द्विगृही विधिमंडळ जे आहे हे 6 घटक राज्यांमध्ये आहे. एकगृही विधिमंडळ असेल तर साहजिकच प्रशासनावरचा खर्च कमी होतो, कारण त्या ठिकाणी विधानसभाच आहे, विधान परिषद नाही. त्यामुळे विधान परिषदेचा जो खर्च आहे तो आपोआप कमी होतो. द्विगृही विधिमंडळामध्ये अधिक खर्च होतो, विधान परिषदेवर देखील खर्च होतो. निर्णय प्रक्रिया एकगृही विधिमंडळ असल्यामुळे वेगवान होते, कारण कोणतेही विधेयक हे फक्त विधानसभेत मंजूर होऊन राज्यपालांच्या सहीसाठी किंवा स्वाक्षरीसाठी जातं आणि त्याचं कायद्यात रूपांतर होतं. म्हणजेच एक जो टप्पा आहे विधानसभेतून एखादं विधेयक विधान परिषदेत चर्चेसाठी जाण्याचा, हा टप्पा कमी होतो. मग विधानसभेत मंजूर झालेलं जे विधेयक आहे हे राज्यपालांच्याकडे जाईल. त्याच्या पुढे जर ते खूप महत्त्वाचं असेल, केंद्र शासनाशी संबंधित असेल तर ते राष्ट्रपतींच्याकडे देखील जाईल. पण त्यातला एक टप्पा जो आहे हा विधान परिषदेचा चर्चेचा, हा टप्पा त्यातला कमी होतो. त्यामुळे या ठिकाणी ते वेगवान होतं. पण द्विगृही सभागृह असल्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा हा होतो की ज्या राज्यामध्ये द्विगृही विधिमंडळ आहे, म्हणजे ज्या राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे, त्या राज्यामध्ये त्या विधेयकावर अतिशय सखोल चर्चा होते. विधान परिषद हे आपण वरिष्ठ सभागृह मानतो. त्या ठिकाणी असणारे जे सदस्य आहेत विधान परिषदेचे हे तुलनेने तज्ज्ञ सदस्य मानले जातात आणि त्याच्यामुळे त्याच्यावर सखोल विचारमंथन होतं. हा एक महत्त्वाचा फरक त्यामध्ये आपल्या लक्षात येतो. महाराष्ट्रातल्या विधान परिषदेचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रातल्या विधान परिषदेमध्ये, महाराष्ट्रातली विधान परिषद जी आहे ही 1935चा जो भारत सरकार कायदा आहे, त्या भारत सरकार कायद्यानुसार आपल्याला माहिती आहे की ब्रिटिशांनी भारतामध्ये प्रांतीय स्वायत्तता दिली आणि त्याच्यानुसारच मुंबई प्रांतामध्ये द्विगृही कायदेमंडळाची निर्मिती झाली. 1937 साली मुंबई प्रांतामध्ये विधान परिषद अस्तित्वात आली. म्हणजे मुंबई प्रांतातली जी विधान परिषद आहे हिची सुरुवात 1937 झाली. त्याच्यानंतर 1 मे 1960ला संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. 1 मे 1960ला जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, म्हणजे गुजरात वेगळा झाला, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, विदर्भ, मराठवाडा हे एकत्र येऊन संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. 1960चा जो मुंबई पुनर्रचना कायदा आहे यानुसार महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि त्यावेळेला देखील विधान परिषद अस्तित्वात होती. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी विधान परिषद आहे ही विधान परिषद 1937 सालापासून आहे. आता आपण पाहतो की एकूण 28 घटक राज्यांच्या पैकी 6 घटक राज्यांच्या मध्ये विधान परिषद आहे. उरलेल्या 22 घटक राज्यांच्या मध्ये आपल्याला विधान परिषद आढळत नाही. एखाद्या राज्याला असं वाटलं की आपल्या राज्यामध्ये विधान परिषदेची आवश्यकता आहे, तर त्या राज्यामध्ये विधान परिषद कशी निर्माण करावयाची, किंवा एखाद्या राज्यामध्ये आत्ता विधान परिषद आहे पण त्या राज्याला वाटते की याच्यावरचा खर्च अनाठायी होतोय, ती रद्द कशी करावयाची, याची तरतूद जी आहे ही घटनेच्या कलम 169 मध्ये देण्यात आलेली आहे. यासाठीचं जे विधेयक आहे हे त्या विधानसभेने विशेष बहुमताने मंजूर करणं आवश्यक असतं. विशेष बहुमताने याचा अर्थ काय, तर एकूण सदस्य संख्येच्या 50% सदस्य हे त्या विधेयकाच्या चर्चेवेळेला हजर असले पाहिजेत आणि त्यामध्ये 2/3 सदस्यांनी विधेयकाला पाठिंबा दिला पाहिजे. 2/3 बहुमताने ते पारित झालं पाहिजे. असं विधानसभेने मंजूर केलेलं विधेयक पुन्हा संसदेकडे त्या विधान परिषदेच्या निर्मितीचा ठराव त्या विधेयकाच्या रूपात पाठवला जातो. संसदेपुढे संसदेकडे गेल्यावर लोकसभा आणि राज्यसभेपुढे त्याच्यावर चर्चा होते आणि साध्या बहुमताने ते मंजूर केल्यानंतर त्यावर राष्ट्रपतीची स्वाक्षरी झाल्यानंतर त्या राज्यामध्ये विधान परिषदेची निर्मिती करता येते किंवा विधान परिषद आपल्याला त्या ठिकाणची रद्द करता येऊ शकते. म्हणजेच लक्षात काय ठेवाल की विधान परिषदेची निर्मिती ही भारतीय राज्यघटनेच्या कलम 169 मध्ये नमूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर विधान परिषदेची रचना कशी असावी याची जी तरतूद आहे ही भारतीय राज्यघटनेच्या कलम 171 मध्ये सांगितलेली आहे. यामध्ये आपण महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतो की कोणत्याही विधान परिषदेमध्ये किमान सदस्य संख्या जी आहे ही किमान सदस्य संख्या 40 असली पाहिजे.
कोणत्याही विधान परिषदेची किमान सदस्य संख्या 40 असली पाहिजे आणि कमाल सदस्य संख्या विधानसभेमध्ये असलेल्या सदस्य संख्येच्या 1/3 पेक्षा जास्त असता कामा नये. विधानसभेमध्ये असलेल्या त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/3 पेक्षा 1/3 पेक्षा जास्त सदस्य विधान परिषदेत नसावेत. म्हणजे आपण महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्या लक्षात येतं की सद्यस्थितीला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 288 सदस्य आहेत. 288 भागिले 3 केलं तर उत्तर 86 येतं. पण आज महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये आपल्याला 78 सदस्य असल्याचं आढळतं. म्हणजेच ही सदस्य संख्या 1/3 पेक्षा जास्त असता कामा नये. तर सर्वांच्या लक्षात आलं असेल की विधान परिषदेची रचना जी आहे ती भारतीय राज्यघटनेच्या कलम 171 मध्ये नमूद करण्यात आलेली आहे आणि यानुसार विधान परिषदेची किमान सदस्य संख्या 40 आहे आणि कमाल सदस्य संख्या ही विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/3 पेक्षा जास्त असता कामा नये. ही महत्त्वाची तरतूद आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायची. तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये द्विगृही विधिमंडळाबद्दल चर्चा केली, विधान परिषदेच्या बद्दल सविस्तर चर्चा केली, द्विगृही व्यवस्थेमुळे जे घाईघाईने कायदे पारित केले जातात त्याच्यावर आळा बसतो त्याबद्दल आपण चर्चा केली. भारतीय राज्यघटनेच्या कलम 169 नुसार संसद विधान परिषद निर्माण करू शकते किंवा रद्द करू शकते, हा महत्त्वाचा मुद्दा पाहिला. कलम 171 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या कलम 171 मध्ये विधान परिषदेची रचना स्पष्ट केलेली आहे ते पाहिलं. आणि त्याचबरोबर आज भारतातील 6 राज्य कर्नाटक, उत्तर प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार या 6 राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे हे आपण पाहिलं. विद्यार्थी मित्रांनो, या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटनेतली एक महत्त्वाची संकल्पना समजून घेतलेली आहे. नक्कीच खरं तर हा माझा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरचा सामान्य अध्ययन या घटकावरचा पहिलाच व्हिडिओ आहे. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. आवडला असेल तर तो आपल्या मित्रांच्यापर्यंत शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमची प्रतिक्रिया ही माझ्यासाठी खरोखरच अतिशय प्रोत्साहनदायी असेल. त्यामुळे तुमच्या प्रतीक्षेची वाट बघतो. धन्यवाद.